पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दार उघडा, आम्ही अडकलो, इकडे कोणी आहे का? किती वेळ आपण दार वाजवतोय पण तायडे, मला वाटतंय की कोणीतरी मुद्दाम आपल्याला इथे बंद केलं। मुद्दाम? अगं पण कोणी असं का करेल? त्या दोघी सारिकाच्या मैत्रिणी होत्या ना? हो, त्या अण्णांना भेटल्या म्हणजे लग्नात मुख्य करवली म्हणून मी एकटी उभी राहणार। युल सी। सारिका, अमूल्य आणि आरती कुठे? नाही, आम्हाला नाही माहित। पण का रे, त्यांना का शोधतोयस? त्या सुद्धा करवल्या आहे। पण मी तुझी सख्खी बहीण आहे ना, मी उभी राहते ना मुख्य करवली म्हणून। तू आहेसच ग, पण त्या सुद्धा करवल्या म्हणून येणार आहेत असं मम्माने मला सांगितलं। आणि मम्मा म्हणाली त्या निघाल्यात कधीच्या। अजून कशा नाही आल्या? पण तू त्यांची वाट का बघतोयस? मी सांगितलं ना मी आहे। अमूल्य आली की कशी मजा येते ग। आणि त्या दोघी आल्याशिवाय कार्यक्रम सुरूच होणार नाही। एक काम कर, तू जाऊन बघत्या कुठे आहेत, शोध त्यांना। ओके? अगं उभी का आहेस? जा लवकर। यस यस, हो आलो 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 लगेच। विक्रांत पण आरतीसाठी वेडा आणि आता तुझा भाऊ सुद्धा त्या बहिणींसाठी वेडा। नक्की तुझाच सख्खा भाऊ आहे ना? जस्ट शट अप। फायनल ठरलं, लग्नात मुख्य करवली म्हणून मी एकटी उभी राहणार। एक काम करा, तुम्ही दोघेही त्या खोलीच्या बाहेर जाऊन उभे राहा आणि जो कोणी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असेल ना, त्यांना लगेच लांब जायला सांगा। ओके? आज काहीही झालं तरी त्या खोलीच्या बाहेर येता कामा नये। गो। तायडे, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला। सारिकाच्या मैत्रिणींनीच आपल्याला इथे कोंडून ठेवलंय। येस, काहीतरीचा अमूल्य, ती किंवा तिच्या मैत्रिणी उगाच असं का करतील? नाही नाही, हा दरवाजा बाहेरून उघडा होता ना, कोणाला तरी वाटलं असेल की कोणीच नाही आतमध्ये, म्हणून चुकून बाहेरून कडी लावून गेले असतील। कोणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज, आम्ही अडकलोय। कोणीतरी उघडा प्लीज। तायडे, भीती वाटतेय ग। बघ ना, या खोलीला खिडक्या सुद्धा नाहीयेत। आणखी काही वेळ इथे कोंडून राहिलो ना तर जीव गुदमरेल आपला, ऑक्सिजन पण मिळणार नाही। येडी आहेस का तू अमूल्य? ऑक्सिजन वगैरे काय लावलायस इथे? ही वेळ आहे का? तू अण्णांसोबत क्लिनिकला जायला लागलीस ना, तेव्हापासूनच हे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, टेम्परेचर ह्याचाच विचार करत असतेस तू। ते सगळं सोड, आता इथून बाहेर कसं पडायचं ना याचा विचार कर। दार उघडा प्लीज। कोणी आहे का बाहेर? या, दार उघडच आहे। दादा, अरे दादा, असा काय बघतोयस? मी जर कवी असतो ना तर आज माझ्या बहिणीच्या सौंदर्यावर एक कविता लिहिली असते। एक मिनिट, सॉरी, पण हे तूच बोलतोयस ना? आद्या,
You're looking beautiful. माझ्या बहिणी इतका सुंदर या जगात कोणीच नाही. एक सेकंड, मी स्वप्न नाही ना बघत आहे. आऊच. अरे दादा, मला मला आठवत नाही किती दिवसांनी, पण खूप दिवसांनी मी तुला असं स्माइल करताना बघते. अरे, आणि तुझ्या या एका स्माइल साठी ना मी रोज अशी छान दिसायला तयार आहे, खरं सांगते. नाही, सौंदर्य आता माझ्या बहिणीचं नाहीये ना, होणाऱ्या नवरीचं आहे. सो मी स्वतःच ठरवलं की किमान तुला निरोप देताना तरी स्माइल केलं पाहिजे. तू नेहमी फिलिंग चोरतोस आणि आज तुझी चोरी पकडली गेली ना, म्हणून असं काहीतरी बोलतोयस. कळलं ना तुला? कळतंय का पण दादा, तू तू इमोशनल आहेस आणि तुझं हे इमोशनल असणं ना माझ्यासाठी या लग्नाचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे, खरंच. आद्या, मी आहे इमोशनल अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरोबर. लाईक मी ना एक प्रॉमिस करतो आज तुला. तू तुझ्या दादाकडे काही माग, मी नाही नाही म्हणणार. आणि काही प्रॉब्लेम झाला ना तर अजिबात संकोच नाही करायचा, दादाला सांगायचं. यू विल सी तू दादा काय करू शकतो तुझ्यासाठी. आय नो. हे रडू नको आणि रडवू नको. कोणी बघितलं तर म्हणतील वेदांत वानकडे रडतोय, ही ब्रेकिंग न्यूज होईल. आपला आपला आता एक सेल्फी झाला पाहिजे. आद्या, छान आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हॅलो, कुठे आहात? अजून तिथेच आहात ना? हे बघा, कुणीही मदतीला आलं तरी सरळ हाकलून लावायचं तिकडनं. ती अमूल्य आहे ना, ती खूप जास्त चालाक आहे. ओके? अगं डोंट वरी, आहे आमचं लक्ष. हो हो, तू ठेव आता. ओके बाय. काय झालं? सारिकाचा फोन होता. काय म्हणाली ती? काही नाही, त्यांच्यावर लक्ष ठेव असं म्हणाली आहे. ओके. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही आरती अमूल्यला पाहिलत का? नाही. ओके. तुम्ही दोघी इथे काय करताय? कार्यक्रम तर तिकडे आहे ना? त्याचं काय झालं, आमची एक मैत्रीण आहे, तिच्या ड्रेसवर टोमॅटो केचप सांडला. मग ती चेंज करायला गेली ना, तिलाच शोधतोय. कुठे ग ती? टोमॅटो केचप, यू नो. कुठे? या रूम मध्ये. पण याला तर बाहेरनं कडी आहे. नाही 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 नाही, हिने कुठे सांगितलं की त्या खोलीत आहेत त्या. ऍक्च्युली ती इथेच कुठल्या तरी खोलीत आहे. आम्ही पण शोधतोय तिला. कुठे गेली असेल ही? काय माहिती. तुम्ही मुलीचे भाऊ ना, किती कामं असतील ना तुम्हाला. बापरे. चंचल, आपण जाऊन शोधूयात का तिला? हो ना, बघूयात. चल चल चल. ओके, बाय बाय.
वाजवणं. मला त्रास होतोय आता या सगळ्याचा. हार नेटवर्कच येत नाहीये फोनला. काय करायचं? फोन पण विसरली. तायडे कुणाचाच आवाज येत नाही. साहुल पण नाही लागत रे. वेदांत, वेदांत येतोय. वेदांत येतोय. काय करायचं? त्याला थांबवत. ठीक आहे. तुम्ही इकडे काही शोधताय का? नाही. तुमचा भाऊ विक्रांत तो आता इथूनच गेला, त्याला शोधताय का? नाही. मी तुमची काही हेल्प करू का? नो. थँक गॉड. पण हिचं काय? यांचं बघूया. यार तायडे, मी सांगतेय तुला, आपल्याला मुद्दामून कोणीतरी इथे बंद केलंय आणि ती सारिकाच असावी. तिला मोठी करवली म्हणून मिरवायचं होतं ना. आणि मावशीने सांगितलं की तू मोठी करवली आहेस. मग काय खुपलं तिला. मी सांगते, आपल्याला इथे सारिकानेच कोंडून ठेवलं. आपण सारिकाला जाऊन सांगूयात का? सांगायचं? हो. चल लवकर, चल सारिका सांग. पण चल. बाहेर लग्नाचा समारंभ चालू असेल, आपल्याला इथून लवकर बाहेर पडायला हवा. मुली, आई अण्णा सगळे वाट बघत असतील का आपले? उघडा कोणीतरी दार प्लीज. सुमती, अगं तू तर म्हणाली होतीस की 3 करवले आहेत म्हणून. इथे तर एकच आहे. बाकीच्या दोघी कुठे आहेत? त्या थोरल्या आणि धाकट्या आहेत कुठे? खरं तर आपल्या मागेच होत्या, कुठे राहिल्या काय माहिती. हो, येतच असतील. मी बघून येऊ का? सुमन, आता तू जाऊ नकोस, नाही तर तुला शोधायला सुमती जाईल. एक मिनिट, विक्रांत गेलाय करवल्यांना घ्यायला. बर. करवली कुठे आहे? तिला बोलवा लवकर. तिच्या हातात हा नारळ दिला की विधींना सुरुवात करता येईल. हो. हे काय? मी आहे ना, मी सार्थकची सख्खी बहीण आहे. द्या नारळ मला. सारिका, आरती मोठी बहीण आहे ना सार्थकची, म्हणजे आरती मोठी करवली. गुरुजी, ती आल्यावरच विधी सुरू करूया. तुम्ही इथे काय करताय? अगं तिथेच थांबल्या होतो, ते पण दरवाजाला कान लावून उभ्या होतो. पण मग कळलं की अमूल्याला संशय आहे तुझ्यावरती आणि मग धावत तुझ्याकडे आलो. आणि अगं त्या जर इथे आल्या ना तर त्यानं तुझं नाव घेतील, म्हणून आम्ही तुला सावध करायला आलो. मग आता काय करायचं? तुम्ही जरा डम आहात का? जरी त्यांना डाऊट आला तरी प्रूव्ह करू शकणार आहेत का त्या? माय गॉड, खरंच तुम्हाला अक्कल नाहीये. तुम्ही आता इथे आहात, तिकडे त्यांना कोणी बाहेर काढलं तर?
तुझ्यावर ना विश्वासच ठेवायला नको होता. माय गॉड. एक काम करा, चल 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 चल. सारिका, मी नाही म्हटलो तिकडे कोण करा सोडा. एक मिनिट. कुठे निघाला तुम्ही तिघी? अजून तुमची मैत्रीण सापडली नाही का? कोण मैत्रीण? मैत्रीण हो, ती पुन्हा चेंज करायला गेली ना. आम्हा मुलींचं असंच असतं ना, 3 ते 4 वेळेस कपडे बदलल्याशिवाय मनच नाही भरत. हो ना. बरं, तुम्ही आरती आणि अमूल्यला बघितलं का? सगळेजण शोधतायत त्यांना. कुठे आहेत त्या? त्या ना, त्या मला असं वाटतं की इथेच कुठेतरी सेल्फी काढत होत्या. हो ना ग? हो, त्या इकडे गेल्या है ना सँडी? हो, तिकडे मागे कुठेतरी आहेत त्या. तुम्हाला माहिती नसेल ना तर तसं सांगा. सापडतील त्या, डोंट वरी, असतील इथेच कुठेतरी. ऍक्च्युली आम्हाला ना कार्यक्रमाला जायला उशीर होतोय. आम्ही निघतो. हा, एक मिनिट. कार्यक्रम तर तिकडे चालू आहे. काय ग तुला पण लक्षात नाही? सॉरी, ते ना एवढे सगळे प्रोग्राम होतात, कळत नाहीये कुठे काय चाललंय. थँक्यू. चल जाऊयात. चला निघात. चल. कोणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज. कोणी आहे का? आम्ही अडकलो इथे, प्लीज. कोणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज. प्लीज दार उघडा. सारिका ऐक, चल आपण निघूयात. मला बघायचंय विक्रांत त्या दोघींना बाहेर काढतो की नाही. अगं सारिका, तो विक्रांत त्यांच्यासाठी धडपड करतोय. चल ना, जाऊयात ना आपण प्लीज. जस्ट शट अप. कोण आहे? कोणीतरी आहे अमूल. तायडे, मी अमूल्य, सार्थकची मावस बहीण. प्लीज दार उघडा. हे बघा, माझ्यासोबत इथे माझी मोठी बहीण आरती सुद्धा आहे. आम्ही दोघीच पण इथे अडकलोय. अरे तायडे, तुम्ही इथे काय करताय? काही नाही, लपाछुपी खेळतोय. कोणीतरी आलं आणि दाराची कडी लावून गेली. तुम्ही घाबरलेला दिसतायत. नाही नाही, चेहरेच तसे हो आमचे. मी तुमच्याशी बोलतोय. मी सांगतेय ना तुम्हाला, कोणीतरी मुद्दाम आम्हाला इथे कोंडून गेलं. कोणी? ते तर मी शोधून काढेन. मी शोधीन. मला अंदाज आहे, मी शोधून काढीन. तुम्ही प्लीज चला. तुम्ही मोठ्या करवली आहात. सगळेजण मंडपात वाट बघतायत तुमची. प्लीज. सगळे वाट बघत असतील. सारिका चल ना, जाऊ ना पटकन. चल ना सारिका, चल निघूयात. सारिका चल ना. सारिका चल. खरं तर लग्नाचे सगळे विधी वेळेवर व्हायला पाहिजेत. आहेत कुठे या मुली? आजी थांबा, मी बघते. काय गरज आहे? म्हणजे सारिका आहे ना इथे, आणि कुणाची वाट कशाला बघायची? पाहुणे खोळंबलेत आणि त्या दोघींना कळायला नको का विधी सुरू व्हायचे? तर त्या आधी इथे येऊन उपस्थित राहावं. नाही, मी काय म्हणते, त्यांचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मी आहे ना, मी करते सगळं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा, थांबा थांबा. दोन्ही करवले आलेत. सारिका मागे हो. अगं आता आरती आली आहे ना. मम्मा, तू ह्यांच्यामुळे मला मागे मागे ठेवतीयस. नशीबबाई, वेळेवर आलात तुम्ही. मोठ्या करवली बाई,
या तुमचीच वाट बघत होतो आम्ही. येता का आता? तायडे आरती अगं काय हे किती वेळ कुठे होता तितका वेळ? मावशी सांगते नंतर. बरं बरं. तायडे